काय होणार? 4 आणि 1 5, 5 आणि 7 किती 12, 12 म्हणजे किती 3. आता तर हे आकडे तुम्हाला तोंडपाठ झाली असणार. बघा 7 आणि 2 9च्या काही काम नाही वाचले किती 4 तर डिजिटल सम 4. 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती 8. 6 आणि 2 किती 8. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 किती 6. वेगवेगळी आहे सर्वांची डिजिटल सम हमखास वापरू शकतो. पण केव्हा? जर याच्यात जर छेदामध्ये 3, 6, 9 नसतील तर. आता बघा 3 आणि 1 किती 4. खालच्याची किती डिजिटल सम 4 आली. पण आपल्याला किती 1 पाहिजेत. बरं तेव्हापर्यंत वरच्याची काढू बघा. 9चं काही काम नाही. 7 आणि 2 काम नाही वाचले किती 1 आणि 3. 1 आणि सॉरी 1 आणि 2. 1 आणि 2 म्हणजेच किती 3. तर पहा वरच्याची 3 आली आणि खालच्याची किती 4 आली. पण आपल्याला छेदामध्ये म्हणजेच खाली किती पाहिजेत तर 1 पाहिजेत. 1 कसं बनवणार बघा 4 आलं. जर 4 आलं तर 4ला कितीने गुणा करायचं 7ने. 4 आलं तर कितीने गुणा करायचं 7ने. जर खाली 7ने गुणा करत असून तर वरती पण 7नेच गुणा करावे लागेल. बघा वरती किती होणार 3 7 21 आणि खाली किती होणार 4 7 28. 28 म्हणजे किती 2 आणि 8 किती 10. 10 म्हणजे किती आहे? खाली 1 आला म्हणजे त्याचं काही आपल्याला काम नाही. वरच्याचीच पहा. 2 आणि 1 किती होणार 3. तर बघा याची डिजिटल सम किती आली मित्रांनो 3 आली. डिजिटल सम किती आली 3 आली. तर ऑप्शनमध्ये पहा डिजिटल सम 3 कोणाची आहे? बघा ऑप्शन नंबर 1 याची डिजिटल सम 3 आहे.